नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यस्तरीय अधिवेशनास हजारोंची उपस्थिती। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगाव येथे उत्साहात पार पडले। या अधिवेशनासाठी राज्यभरातील हजारो ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सध्या विविध समस्यांचा सामना करावा लागत असून अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। आपल्या प्रलंबित मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरातून कर्मचारी युनियनच्या माध्यमातून या अधिवेशनात सहभागी झाले होते। हे अधिवेशन आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले। यापूर्वीही अनेक अधिवेशने झाली असली तरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष देण्यात आले नसल्याची भावना उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली। मंत्री जरी नसलो तर मी तुम्हाला सांगतोय, एक ताकदीने काम करून दिलं होतं, किमान वेतन वाढव करून दिलं होतं, ऑनलाईन वेतन दिलं होतं। हे सगळी प्रक्रिया आज या पद्धतीने होईल। राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या विषयासाठी आमची जी संघटना आहे, जे 1998 ला स्थापन झालं, मी आणि काजी साहेब स्वतः आम्ही जवळपास 35 वर्षापासून या संघटनेचं काम करतो। तळागाळातल्या शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत आम्ही पोहोचतो। आमचा एक टप्पा आहे की काही झालं तरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाच्या वेतन श्रेणीमध्ये आणून बसवायचं, ते ध्येय ठेवून आम्ही काम करतोय। महाराष्ट्रातली या संघटनेची ही काही व्यक्तीची संघटना नाही, ही ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आहे आणि त्रिस्तरावर आम्ही काम करतो, तालुका, जिल्हा आणि राज्य। नवीन नवीन टीम तयार होत आहे, नवीन नवीन पोरं काम करत आहे। बच्चूभाऊ सारखं नेतृत्व गेल्या 2 वर्षामध्ये आम्हाला लाभलं। 2-3 निर्णय झाले, अजूनही काही निर्णय होतील, हा अपेक्षा आहे, हा आशावाद आहे। आपल्या सर्वांचं, महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं, आलेल्या उपस्थित झालेल्या सर्वांचं आणि आदरणीय बच्चूभाऊंचं मनापासून आभार मानतो आणि राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचारी न्याय मिळण्यासाठी एक बळ मिळावं संघटनेला, असा आशावाद व्यक्त करतो। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा गेल्या कित्येक वर्षापासून कर्मचाऱ्यांची ही संघटना कार्यरत आहे। आपल्या नेतृत्वामध्ये अद्यापही त्यांची समस्या सुटली नाही असं नाही म्हणता येणार। ग्रामपंचायत कर्मचारी मी राहिलो आहे, मी 20 वर्ष ग्रामपंचायत कर्मचारी मी जगलो आहे, 19 वर्ष यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरसरा ग्रामपंचायत मध्ये। तेव्हाचा ग्रामपंचायत कर्मी आमचे काजी साहेब नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर ग्रामपंचायत 20 रुपये महिना घेत होते। आज ग्रामपंचायत कर्मचारी हा 11,000 ते 14,000 आणि त्याच्यावर राहणीमान भत्ता, म्हणजे आमचं कमीत कमी वेतन 15,000 आहे। ते 15,000 माझ्या कर्मचाऱ्यांना मिळालंच पाहिजे। त्याला भविष्य निर्वाह निधी 10% कटून ग्रामपंचायतनी तेवढा दिलाच पाहिजे। शासनाचे इम्प्लिमेंट आहे, फक्त अंमलबजावणी होत नाही। मुद्दा असा आहे की कलम 61 नुसार ग्रामपंचायतीचा कर्मचारी हा ग्रामपंचायतीनं नेमणूक करण्याचा असल्यामुळे तरीही मध्यंतरीच्या कालावधीत प्रशासनाने, काही आमदार महोदयांनी, विशेषतः पंकजा मुंडे असताना ऑनलाईन वेतन चालू झालं आणि कर्मचाऱ्यांच्या खिशात शासनाचं अनुदान डायरेक्ट थेटनी डीबीटीद्वारे पुण्यावरून जात होतं। 6 वर्ष मिळालं। मध्यंतरी काही टेक्निकल अडचणी आल्या, त्या सगळे विषय आहेत, ते आता सॉर्ट आउट होत आहे। कर्मचाऱ्यांचा आशावाद यासाठी जागृत झाला आहे की बच्चूभाऊंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन आता सुरू आहे। हो बरोबर, निश्चितच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आता वेतन श्रेणी मिळाली पाहिजे, पेन्शन मिळाली पाहिजे। आता जे आमच्या सोबत काम केलेले लोक आहेत ग्रामीण भागात, ज्यांना 14,000 15,000 मिळाले, 2,000 पासून चालू होते, 50-100 रुपयापासून, पण त्यांना पेन्शन नाही मिळत। तर त्या पेन्शनचा विषय मी आता माझ्या भाषणात घेतला। भाऊचा कामगारांचा विषय आहे, कामगार राज्यमंत्री होते, ती ईपीएफ द्वारे पेन्शन कशी मिळेल तो एक विषय राहील। नवीन कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीच्या रूपाने ते मिळालं पाहिजे आणि शासनाचं अनुदान हे 100% होऊन थेट कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे। ग्रामपंचायत पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत बऱ्याच महिन्यापासून पेमेंट झालं नाही, तर याबाबत आता पाणी पुरवठा कर्मचारी सुद्धा हा ग्रामपंचायत कर्मचारीच आहे। आता ज्या ठिकाणी 1-2 कर्मचारी आहे ते शासनाचे अनुदान आहे, पण मोठ्या पंचायतीला ते ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर निघलीत आहे। पण मुळात मुद्दा असा आहे की ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 25% खर्च हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर केलाच पाहिजे प्रशासनावर, हा कायदाच आहे। नाही, ग्राम रोजगार सेवक नाही, ग्राम रोजगार सेवक हा कंत्राटी आहे, ऑपरेटर हा कंत्राटी आहे। आता तुम्ही सांगितलं का शासन पेमेंट देते कर्मचाऱ्यांचं, परंतु मिळत नाही, याला दोषी कोण आहे? याला दोषी म्हणायला असं आहे की प्रशासनातले जे असतात ना, धारीतले शुक्राचार्य म्हणतात, म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून एक 200 कोटी रुपये पुण्याला जातात। पुण्यावरून 200 कोटीची जिल्हा परिषदेने डिमांड केली की ते 34 जिल्हा परिषदेला वाटप जातात। म्हणजे एक उदाहरणार्थ संभाजीनगर जिल्ह्याला 30 कोटी 2 महिन्याच्या वेतनाचे आले, ते त्यांच्याकडे पहिले 15 दिवस तर ढुंकून पाहत नाही। त्याच्यानंतर मग पंचायत समितीकडून अहवाल घेतात आणि पंचायत समितीने ते पाठवल्यानंतर पंचायत समिती पुन्हा स्वतःकडे 1 महिना लावतात। ऍक्च्युअल असा निर्णय आहे की तो
ग्रामपंचायतीने त्याची उपस्थिती दिली आणि ऑनलाईन केली की ते डायरेक्ट पुण्यावरून त्यांना ऑनलाईन त्यांच्या खात्यात मिळालं पाहिजे. ते एक महत्वाचं आहे. त्यामुळे झारीतले शुक्राचार्य याला कारण आहे. कारण आज डिसेंबरचं अल्टिमेटम दिलंय बच्चू भाऊंनी आता भाषणामध्ये. बरोबर पुढची भूमिका काय असणार आहे आता जर अधिवेशनामध्ये ऑपरेशन मार्गी लागला नाही? भूमिका अशी आहे की या जुलैच्या अधिवेशनामध्ये राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे हे 2-3 विषय जर झाले नाही तर जुलै महिन्यापासून 2 ते 3 महिने, जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिने आम्ही महाराष्ट्र पिंजून काढू. स्वतः भाऊ माझ्यासोबत मॅक्झिमम 34 जिल्ह्यापैकी जेवढं जास्त शकेल तेवढ्या जिल्ह्यात भाऊ येणार, माझ्याशी बोलले. आणि मग सप्टेंबर मध्ये आम्ही भूमिका ठरवू की नागपूर हिवाळी अधिवेशन कसं गाजवायचं. मग ते विजयी अधिवेशन घ्यायचं की महामोर्चा घ्यायचा, पण नागपूरहून खाली यायचं नाही. कारण बच्चू भाऊचा आम्ही स्वतः अनुभवलाय. मी स्वतः त्या चळवळीतला भाग राहिलोय. तसा मी बच्चू भाऊशी फक्त या 4 वर्षातच जुळू. परंतु शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दोन्ही आंदोलनामध्ये खूप मेहनत घेतली. माझा शेतकऱ्याच्या गुरुकुंज मोजरीच्या कार्यक्रमात रोज 1000 कर्मचारी राहत होते. 5 दिवस कमीत कमी 25,000 कर्मचाऱ्यांनी भेट दिली. नागपूरच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्याचं जे आम्ही धरणे हे केले होते त्याच्यात आमचे 10 ते 15,000 कर्मचारी रोज 1-2 दिवस 3 दिवस पाऊस आला होता. परंतु भाऊनी सुद्धा त्या चळवळीमध्ये मुख्यमंत्र्याकडून त्या अजेंड्यामध्ये आमचा विषय घेऊन एक प्राधान्याने एक मागणी सोडून दिली होती. इतर मागण्या आहेत. आम्ही ते या डिसेंबर महिन्याचा तर नाही, जुलै महिन्याच्या याच्यात 1-2 मागण्या जरी पूर्ण झाल्या नाही झाल्या तर सप्टेंबर महिन्यात आम्ही पुढचं धोरण ठरवू. पण ते निश्चित आक्रमक आंदोलन राहील आणि त्या आंदोलनातून आम्ही नागपूरवरून घेतल्याशिवाय बाहेर निघणार नाही, एवढं आमचं निश्चित आहे. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. भरपूर झाली.